नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय उन्हाळ्यामधला गारवा, म्हणजेच आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. सगळ्यांचं आपण परत एकदा मनापासून स्वागत करूया. तर आता मकरंद सरांपासून सुरुवात करणार आहे मी. तुम्ही भेटलात कसे? अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? लव कम अरेंज मॅरेज आहे आमचं. अच्छा. म्हणजे जाऊबाई जोरात नावाचं नाटक मी करत होतो त्यावेळी शिल्पा पण त्या नाटकात होती. आणि म्हणजे त्या मानाने मी खूप लकी आहे की तिने माझ्यावर विश्वास ठेवून लग्न केलं. कारण तेव्हा माझं काहीच नव्हतं, कशात काय. अगदी मी स्ट्रगलर होतो, मराठवाड्यातनं आलेलो होतो. इथे कुठल्याही प्रकारचं माझं काही सेटलमेंट नव्हतं. तरीसुद्धा तिने एक विश्वास ठेवून आणि तिच्या घरच्यांनी पण मग आमचं लग्न झालं. म्हणजे मी पण घरी सांगितलं होतं. अर्थातच माझं लग्नाचं वय झालंच होतं, त्यामुळे घरचेही त्या विचारात होते. पण माझं काही नसल्यामुळे ते म्हणायचे बा तूच ठरव. कारण मुंबईमध्ये आपलं घर तरी ॲटलिस्ट असणं महत्त्वाचं असतं. पण दॅट वे आय एम लकी की लग्न झाल्यानंतर सुरुवातीला आम्ही चाळीत राहिलो आणि ती तिथे राहिली. चाळीतली एक भाड्याची खोली, मला आठवतं ठाण्यामध्ये वर्तकनगरला आम्ही. आणि तिला झुरळाची खूप भीती वाटते. अच्छा. तर एकदा आम्ही सासरवाडीहून घरी गेलो आमच्या 2-3 दिवसांनी काहीतरी. आणि किचनमध्ये झुरळ होती 2-4. ती रात्र उपाशी काढावी लागली एवढंच. अरे वा. किचनमध्ये गेलीच नाही. पण त्या काळातली एखादी छानशी आठवण जी आयुष्यभर लक्षात राहिली, अशी एखादी शेअर करायला आवडेल? हो, नक्कीच. आमचं ना लग्न ठरलं होतं आणि लग्नात जो नेकलेस देतात मुलीला, ह्याला द्यायचा होता मला. पण एकदम पूर्ण नेकलेस घ्यायला पैसे नव्हते ह्याच्याकडे. त्याच्यामुळे हा काय करायचा ना, जाऊबाईचा जसा प्रयोग व्हायचा तसं मला ते पाकिट आणून द्यायचा तो. अच्छा. आणि मग मी ते 1-1 ग्रॅम सोनं घ्यायचे. असे मी 14 पाकिटांचं सोनं घेतलं आणि मग 14 ग्रॅमचा हार त्यांनी मला लग्नात केला होता. वा वा. आणि तो हार मी अजूनही ठेवलाय. क्या बात आहे. वा वा. आताही पाकिट आणून देतात का तुम्ही? मी कधीच व्यवहारामध्ये बघितलेलं. मी जी काही कमाई असते ती पहिले बायकोच्या हातात, आता मुलगी असल्यामुळे मुलीच्या हातात देतो. पण खूप घरातला प्रश्न असतो बाबा की मग स्वभावात तसं तापट कोण आहे दोघांपैकी? बापरे. त्यांनी पटकन मीच म्हटलं. हो, मी आहेच ना. मी शॉर्ट टेम्पर्ड आहे. पटकन राग येतो मला. आणि जितक्या पटकन येतो तितक्या पटकन मी शांत पण होते. अच्छा. आणि मीच जाऊन सॉरी म्हणते नेहमी. हो. मला पटतं की मी चुकले होते. अच्छा. पण म्हणजे आता घरात कोण जास्त बोलत असेल ह्याचा तसाही अंदाज तुम्हाला आला असेल. बरं, मी असं ऐकलंय, छोटीशी तक्रार आहे की चहा खूप पितात का? आहे सारखा सारखा हा चहा. ना? थोडासा चहा दे ग बाय, थोडासा चहा दे. मला माझ्या आजोबांची सवय आहे ती. म्हणजे पूर्ण कप भरून मी पित नाही, अगदी थोडा. पण मला तो फ्रिक्वेंटली लागतो. पण आता मी कमी केलाय बराच, कारण सगळाच आग्रह मुलांचा पण असतो. त्यामुळे मग आता कमी कमी करत आणलाय. आता मी खूप चहा पित नाही. चाहते वाढले. चाहते वाढल्यामुळे. वा. म्हणून म्हणतो संदीप ये तू कार्यक्रमात आमच्या. कौशल इनामदार सर, तुमच्याबद्दल बऱ्याच गमती जमती आम्हाला कळाल्या तुमच्या मित्रांकडून. त्यांनी असं सांगितलं की कौशल इनामदार यांची एक खासियत आहे की ते बऱ्याच वेळेला काही गोष्टी विसरतात आणि त्याच्यातून खूप प्रसंग घडलेले आहेत. तर हे खरं आहे का? मी विसरतो ही गोष्ट माझे मित्र मला विसरू देत नाहीत. ते सतत कोणाला तरी ते सांगतात आणि बदनामी करतात. मी एकदा दादरला राहत होतो, कीर्ती कॉलेजपासून जवळ राहतो मी. एका कुठेतरी असं बाहेर, मी विसरतो म्हणजे मी तंद्रीत असतो. त्यामुळे मी एका पायात बूट घातला, दुसऱ्या पायात चप्पल घातली आणि मी तसा एक साधारण एक 200-250 मीटर घरापासून चालत गेलो. तोपर्यंत मला कळलं नव्हतं. एकदा मी मोबाईल म्हणून घरातला कॉर्डलेस घेऊन गेलो होतो. आणि वाजेच ना हा फोन म्हणून बघितलं तर बॅटरी संपली काय म्हणून काढलं तर कॉर्डलेस होता. अरे बापरे. मी कार्यक्रमांना जातो ना, तर मी झब्ब्याची बटणं नेहमी विसरतो.
हा पण हे कोणी करू शकतं ना, म्हणजे धब्ब्याची बटणं विसरले हे काय बरोबर. त्याच्यासाठी कोणाला इतकं गिल्टी वाटून द्यायची गरज नाहीये. पण दरवेळी अजित परबकडे, अजित तर एक बटन तुझं की इतकं घाणेरड्या नजरेने बघायचे माझ्याकडे. घेतला मी अजितवर बदला. आणि एकदा मी ठरवलं की आठवणीने म्हणून प्लॅस्टिकची ती पिशवी असते ना जी अशी बंद करायची असते, काय असतं त्याला, झिपलॉक. झिपलॉकवाल्या पिशवीत नीट बटणं घेतली, झिपलॉक केली, खिशात ठेवली, गेलो कार्यक्रमाला, सगळ्यांना पिशवी दाखवली की आज मी बटणं आणलेली आहेत. पण त्या दिवशी मी धब्बा विसरलो होतो. हा खरा घडलेला किस्सा आहे. मकरंद सर इथे बसलेले आहेत. खूप सुंदर सुंदर सिनेमे आहेत सरांचे, पण एक सिनेमा काल त्याच्या हाती लागला आणि त्याने ठरवलं की याच सिनेमावर आपण आता काहीतरी आपलं डोकं चालवायचं. जबरदस्त नावाचा सिनेमा केला होता. याच रिॲक्शनसाठी निवडला सर तो आम्ही खास. तर जबरदस्त सिनेमामध्ये तुम्ही सायंटिस्ट होतात आणि तुम्ही एक शोध लावतात एका कोटाचा, आणि मग जो सिनेमाचा हिरो आहे पुष्कर जोग तो उडू लागतो आणि मराठीतला पहिला सुपर हिरो त्यानं साकारलेला होता. तर त्यांचा होता जबरदस्त, आमचाही जबरदस्ती. आमच्या सिनेमाचं नावच आहे जबरदस्ती. तर बघूयात मग आता या जबरदस्तीमध्ये काय घडणार आहे. सर तुमच्या सिनेमामध्ये एक हँडसम हिरो होता जो सुपर हिरो बनतो, त्याचं नाव होतं पुष्कर जोग. आमच्याकडे पण हिरो आहे, त्याचं नाव आहे फुसका जोग. तर तो सुद्धा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आता ऍडमिशन घेतो, त्याचा पहिला दिवस आहे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. तर बघूयात मग आता या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये काय माहोल आहे. एनडी कॉलेज हेच का? एनडी नंदू डुचके इंजिनिअरिंग कॉलेज. हे बघे नवीन ऍडमिशन, इथले काही नियम आहेत. इथे ना नेहमी चड्डीत राहायचं. कुणाच्या? नाही, मी हॉस्टेलमध्ये राहणार होतो ना, चड्डीत एवढ्या मोठ्या कसं, म्हणजे त्यासाठी सर्कशीतला तंबू शिवावा लागेल. अरे अगे येणार काय रे? तू? माझं नाव हा, शँटी, या कॉलेजचा हिरो डान्सर शँटी. मी मराठी, झी मराठी.